भाऊ, इथून विजापूर फॉरेस्टला कसं जायचं? गाडीत बसलेल्या त्याने गाडीची काच खाली घेत विचारलं. चेहऱ्यावर मास्क आणि डोळ्यावर डे नाईट गॉगल होता. डोक्यावर एक कॅप होती. हातात काळे हँड ग्लोव्ज होते. इजापूर फॉरेस्ट महीतून 50 मैल दूर आहे बा. इथून पुढं गेलं की 5 मैलावर डाव्या अंगाला एक कच्ची वाट जातीया. तिथून गाडी आत घाला, मग सरळ जावा, कुठं बी वळू नका. रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवर तंबाखू मळत बसलेला म्हातारा म्हणाला. धन्यवाद, असं म्हणत त्या व्यक्तीने काच वर घेतली आणि तो गाडी स्टार्ट करून तिथून निघाला. नुकताच मुसळधार पाऊस थांबला होता. हवेत गारवा पसरलेला होता, पण त्याला मात्र घाम फुटलेला होता. सारखा सारखा तो त्याची नजर गाडीच्या मागच्या बाजूला टाकत होता. सारखं घड्याळ बघून वेळेचा अंदाज घेत होता. जणू काही कोणती तरी ठराविक वेळ त्याला चुकवून चालणार नव्हतं. तितक्यात त्याचा फोन वाजला आणि तो दचकला. त्याने फोनकडे बघितलं. हॅलो, त्याने फोन उचलला. विक्रांत, अरे कुठे आहेस? आई, मी जरा कामानिमित्त दिल्लीला आलोय. तुम्ही सगळे कसे आहात? आम्ही ठीक आहोत, पण आज 6 महिने होतील तू घरी आलेला नाहीस. तुला बघायची खूप इच्छा आहे. बाबा तर सारखी आठवण काढतात. प्रियाला मुलगी झाली, तिच्या बारशाला पण आला नाहीस. राज पण सुट्टीत येऊन गेला, पण तरीही तू भेटायला आला नाहीस. सगळं ठीक आहे ना? आईने विचारलं. हो ग, सगळं ठीक आहे, तू काळजी करू नकोस. चल आता ठेवतो, जरा कामात आहे. विक्रांतने फोन कट केला. म्हाताऱ्याने सांगितल्याप्रमाणे त्याने आता डाव्या बाजूला जाणाऱ्या कच्च्या रस्त्याला घातली. दोन्हीकडे घनदाट जंगल सुरू झालं. हलका हलका पाऊसही आता सुरू झाला होता, पण त्याच्या मनावर भीतीचे ढग अधिकच प्रकर्षाने दाटून आले होते. त्यामुळे त्याला या गार वातावरणातही घाम सुटलेला होता. रात्रीचे 12:30 वाजले होते. रस्ता खराब होता, त्यामुळे गाडीचा वेग जास्त नव्हता आणि त्यात देखील तो अधिकच सावधपणे गाडी चालवत होता. एखादा हलकासा खड्डा देखील आला तरी तो सावधपणे तो खड्डा चुकवून गाडी पुढे नेत होता आणि त्यानंतर लगेच तो गाडीच्या मागच्या बाजूला वळून बघत होता. जणू काही कोणाची तरी झोप मोड होऊ नये याची खबरदारी तो घेत होता. त्या आडवाटेला दूर दूरपर्यंत कोणी दिसत नव्हतं. आतापर्यंतच्या प्रवासात त्याला एकही गाडी किंवा एकही मनुष्य त्या रस्त्यावर दिसलेला नव्हता. अधूनमधून दूरवर एखाद्या जनावराचं विवळणं ऐकू यायचं, तर मध्येच एखाद्या टिटवीचं ओरडणं ऐकू यायचं आणि तो क्षणभर दचकायचा. खरं तर त्याला देखील अशाच एका निर्मनुष्य जागेची गरज होती. म्हणूनच तो विजापूर फॉरेस्ट या जंगलाकडे आलेला होता. आता तो त्या जंगलाच्या अगदीच शेवटच्या टोकाला येऊन पोहोचला होता. इथपर्यंत रात्रीच काय, पण दिवसा देखील सहसा कोणी येणार नाही याची खात्री आता त्याला पटली आणि त्याने त्या कच्च्या रस्त्यालगत एका झाडाखाली गाडी थांबवली आणि तो सावधपणे गाडीतून उतरला. त्याने पुन्हा एकदा त्या कच्च्या वाटेच्या दोन्ही टोकांवर नजर टाकली आणि तो लंगडत लंगडत गाडीच्या डिक्कीजवळ आला. त्याच्या कपाळावर घामाचे टिपून जमून आले होते. थरथर त्याने डिक्की उघडली आणि थोडासा मागे सरकला. डिक्कीत एक छोटी लोखंडी पेटी होती. सुबक असं नक्षीकाम असलेली ती पेटी दिसायला खूपच आकर्षक होती. 4 फूट रुंद आणि 4 फूट लांब एवढ्या आकाराच्या त्या लोखंडी पेटीकडे बघून त्याची भीती द्विगुणित झाली होती. पेटीवर एक लोखंडी कुलूप लावलेलं होतं. त्याने ती पेटी सांभाळून डिक्कीतून बाहेर काढली. डिक्कीत ठेवलेली एक कुदळही त्याने दुसऱ्या हातात घेतली आणि अलगदपणे ती पेटी घेऊन तो जंगलाच्या आतमध्ये चालू लागला. 10-15 मिनिट कच्च्या रस्त्यापासून थोड्या अंतरावर लंगडत लंगडत चालत येऊन तो थांबला. त्याने तिथून आजूबाजूला बघितलं. इथपर्यंत कोणी पोचू शकणार नाही. रस्ता पण दिसत नाहीये इथून. हीच जागा योग्य आहे, तो स्वतःशीच म्हणाला आणि ती पेटी अलगदपणे बाजूला ठेवत त्याने तिथली जमीन आता खोदायला सुरुवात केली. त्याने जसा त्या जमिनीवर पहिला घाव घातला
तसं अचानक बाजूच्या झाडाला लटकलेलं एक वटवाघूळ अचानक विचित्र आवाजात चित्कारू लागलं आणि त्याची त्या आवाजाने वाचा बसल्यासारखंच झालं. खरं तर ती पेटी तिथेच सोडून जावं असं त्याला वाटत होतं, पण तसं करणं धोक्याचं होतं. त्याने कसाबसा स्वतःला धीर देत तिथं खोदायला सुरुवात केली. ते वटवाघूळ आता चित्रविचित्र आवाजात चित्कारू लागलं होतं आणि अचानक त्या वटवाघुळाने त्याच्या अंगावर झेप घेतली. हातातल्या कुदळीने तो वटवाघूळ हुसकवू लागला, पण ते थोडं बाजूला जाऊन पुन्हा उडत त्याच्या अंगावर येत होतं. आता त्याने थोडा वेळ हा असाच प्रकार चालू होता. आता तो त्या वटवाघुळाच्या त्रासाला कंटाळून गेला होता. ते वटवाघूळ एका फांदीला जाऊन उलटं लटकलं. आता तोही कुदळ घेऊन तयार होता. ते वटवाघूळ आता त्या फांदीवरून पुन्हा त्याच्यावर झेप घेण्यासाठी सरसावलं. ते टप्प्यात येण्याची वाट तोही बघतच होता. कुदळीचा एक वर्मी घाव त्याने त्या वटवाघुळावर घातला आणि ते फडफडत त्या लोखंडी पेटीच्या बाजूला जाऊन पडलं. त्याने आता खड्डा खोदायला सुरुवात केली. घामाच्या धारा लागल्या होत्या, पण तरीही तो खड्डा खोदतच होता. 4 फूट खोल खड्डा खोदून त्याने ती पेटी अलगदपणे उचलून त्या खड्ड्यात गाडली आणि वरून माती सरकवून त्या भागातली जमीन व्यवस्थित सपाट अशी करून ठेवली आणि तो तिथून मागे फिरून रस्त्याच्या दिशेने चालू लागला. आणि तितक्यात त्याच्या कानावर कसला तरी आवाज जाणवला. आवाज एका घंटेचा होता. देवपूजेला वापरल्या जाणाऱ्या छोट्या घंटीसारखा तो आवाज त्याच्या चांगल्याच परिचयाचा होता. हे त्याच्या चेहऱ्यावर दाटून आलेल्या भीतीमुळे स्पष्ट होत होतं. तो जागा झालाय, तो मला सोडणार नाही, तो स्वतःशीच मोठमोठ्यांदा बडबडू लागला. त्याने क्षणभर मागे वळून ती पेटी गाडलेल्या जागेकडे बघितलं. घंटीचा तो आवाज त्याच्या काळजाचा ठोका चुकवत होता. त्याने क्षणाचाही विचार न करता सरळ रस्त्याच्या दिशेने धावायला सुरुवात केली. जीवाच्या आकांताने तो धावू लागला. काही मिनिटातच तो गाडीपाशी आला, पण घंटीचा तो आवाज अजूनही त्याची पाठ सोडत नव्हता. भीती तर वाटत होती त्याला, पण ती पेटी गाडलेली जागा आता खूप दूर असूनही तो घंटीचा आवाज इतक्या जवळून आल्यासारखा का वाटतोय या गोष्टीचं कोणतंच आश्चर्य असं वाटत नव्हतं. त्याने दार उघडलं, तो गाडीत बसला. यू-टर्न घेऊन तो आता पुन्हा त्या कच्च्या रस्त्याने माघारी फिरला. त्याने आता त्या कच्च्या रस्त्यावरून गाडी सुसाट वेगाने चालवत पुढे नेण्यास सुरुवात केली. तो घंटीचा आवाज आता यायचा बंद झाला होता. त्याने गाडी चालवता चालवता डॅशबोर्डच्या बाजूला ठेवलेल्या सिगरेटच्या पाकिटातून एक सिगरेट काढली आणि लायटरने शिलगावली. त्या सिगरेटचे दमवर दम मारत त्याच्या मनावरचा ताण आता जरा हलका होऊ लागला होता. कानाजवळ त्या घंटीचा अचानक पडलेला आवाज ऐकून क्षणभर त्याचं डोकं सुन्न झालं. अचानक शांततेचा भंग आणि तोही कानाच्या इतक्या शेजारी झाल्यामुळे क्षणभर त्याच्या हृदयाचे ठोकेच थांबल्यासारखं झालं. दचकून त्याचा गाडीवरचा तोल संयम सुटणारच होता, पण कसाबसा त्याने तो सावरला. तो आवाज सहन करत तो गाडी वेगाने दामटू लागला. आता समोर हायवे दिसू लागला होता. तो आवाज हळूहळू मंद मंद होऊन गेला होता. तो हायवे जवळ आला आणि त्याने गाडी मुंबईच्या दिशेने वळवली. हायवेवर आल्यामुळं आणि गाड्यांची वर्दळ दिसू लागल्यामुळे त्याला आता जरा धीर आला होता. 2 तास ड्राईव्ह करून त्याने गाडी त्याच्या फार्म हाऊसकडे जाणाऱ्या दिशेला वळवली. एका खूप मोठ्या संकटातून सुटका झाल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. पवईसारख्या शहरापासून लांबवर असलेलं त्याचं फार्म हाऊस वर्दळीपासून लांब अशा शांत ठिकाणी होतं. 3-4 किलोमीटर आसपास कुठलीच मानवी वस्ती नव्हती. समोर फार्म हाऊस दिसू लागलं होतं. त्याने घड्याळ बघितलं. 4:30 वाजले होते. त्याने गाडी गेट समोर उभी केली आणि गाडीतून उतरला. फार्म हाऊसवरचा केअरटेकर सखाराम बंगल्याच्या मागे असलेल्या आउटहाऊसमध्ये त्याच्या कुटुंबाबरोबर राहत होता. त्याला आता उठवून त्रास देण्याचं टाळत तो बंगल्याच्या दारापाशी आला. किल्लीनं दार उघडून तो आत आला. बंगल्याच्या दारावर विक्रांत सरपोतदार
इतकी पाटी चमकत होती. आता त्याला गरज होती ती एका ड्रिंकची. तो तडक लिव्हिंग रूम मधल्या कपाटाजवळ आला. त्यातली स्कॉचची बाटली बाहेर काढून त्याने पेग भरला आणि एका झटक्यात रिकामा केला. तो तसाच पहिल्या मजल्यावर असलेल्या बेडरूमकडे आला. बेडरूममध्ये शिरत अंगावरचं जॅकेट बाजूला काढून ठेवलं. हातातले हँडग्लोव्ज काढत त्याने त्याचा उजव्या हाताला असणाऱ्या फक्त 3 बोटांकडे बघितलं. तो तसाच बेडवर आडवा झाला. डोळे मिटून तो झोपणारच होता. तितक्यात त्याला काहीतरी आठवलं. थकलेला असूनही तो उठला आणि समोरच असलेल्या बुकशेल्फमधून त्याने एक डायरी बाहेर काढली. त्या डायरीतल्या आजच्या तारखेच्या पानावर येत त्याने काही आकडे त्या पानावर लिहायला सुरुवात केली. 10 मिनिट तो ते आकडे लिहित होता आणि मग नंतर त्याने ती डायरी परत होती तिथेच ठेवून तो बेडवर आडवा पडला. बघता बघता त्याला काही मिनिटात झोप लागली. इतकी शांत झोप त्याला याआधी बरेच दिवसात लागली नव्हती. खास करून गेल्या 3 वर्षात तर नाहीच नाही. या 3 वर्षात विक्रांतने खूप पैसा कमावला होता. अगदी पाय ठेवेल तिथं सोनं आणि हात घालेल तिथे हिरे इतकं नशीब पालटलं होतं. पण या सगळ्याची खरी किंमत तो आता चुकवत होता. विक्रांत तसा एका गरीब घरातून आलेला होता. पुण्याच्या नजीकच्या एका गावातून तो मुंबईमध्ये नोकरी शोधायला आला होता. त्याचा लहान भाऊ राज शिक्षण घेत होता. बहीण श्रुतीचं लग्न बाकी होतं. वडील आजारी असायचे. आई बिचारी कशीबशी घर चालवायची. सगळी जबाबदारी पार पाडण्यासाठी तो मुंबईच्या एका हॉटेलात कुक म्हणून कामाला लागला होता. तिथे काही काळ नोकरी करून कसेबसे दिवस ढकलत होता. अशातच त्याची ओळख रमणिकभाई नावाच्या माणसाशी झाली. रमणिकभाई हा चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करायचा. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी जेवण बनवणाऱ्या कुकची त्याला गरज होती. रमणिकने विक्रांतला हॉटेलपेक्षा जास्त पगार ऑफर केला आणि विक्रांतनेही त्याची ऑफर स्वीकारली. विक्रांत मेहनती होताच, शिवाय त्याच्या हाताला चवही चांगली होती. हळूहळू त्याने रमणिकचं मन जिंकलं. इतकंच नव्हे तर मोठे मोठे सेलिब्रिटी देखील त्याच्या हातच्या चवीचे कायल झाले. 5-6 महिने व्यवस्थित गेले. अशातच एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी त्यांच्या युनिटला कोरियाला जावं लागणार होतं. तिथे फिल्म युनिट बरोबर जाण्यासाठी विक्रांतचीही वर्णी लागली. विक्रांत खूप खुश होता. त्याच्या खानदानी तो पहिला व्यक्ती होता जो विदेश प्रवास करणार होता. 50 दिवसांनी ते सगळे शूटिंग संपवून कोरियावरून परतले आणि तिथून आल्यानंतरच विक्रांतचं नशीब पालटलं. हळूहळू जणू काही तो पैसा खेचणारं चुंबकच झाला होता. बघता बघता तो श्रीमंत झाला. घरचे सगळे प्रॉब्लेम सुटले होते. मुंबईच्या पॉश परिसरात त्याचा स्वतःचा बंगला, विविध ठिकाणी 8 प्लॉट्स, 4 दुकान, यातून मिळणारं भाडं लाखोमध्ये होतं. पवईमध्ये त्याचं हे फार्म हाऊस आहे हे मात्र त्याने घरातल्या कोणालाच सांगितलेलं नव्हतं. कारण त्याची सध्याची अवस्था ही अशी होती की तो घरी जाऊ शकत नव्हता. राजला उच्च शिक्षणासाठी विक्रांतने जर्मनीला पाठवलं. बहिणीचं लग्न थाटामाटात केलं. 3 वर्षातच त्याने सगळं काही मिळवलं होतं. त्याची ही प्रगती इतरांना थक्क करणारी होती. पण ते एक रहस्य होतं जे फक्त विक्रांतलाच ठाऊक होतं. पण गेल्या 6 महिन्यात मात्र परिस्थितीत बदल होऊ लागला होता. फासे विक्रांतच्या मनानुसार पडत नव्हते. त्याची शारीरिक अवस्था अशी होती जी त्याला त्याच्या घरच्यांना दाखवायची नव्हती. त्याचमुळे तो गेले 6 महिने कुटुंबातील कोणालाच भेटलेलाही नव्हता. त्याला खूप दिवसांनी इतकी छान झोप लागली होती. अचानक कानावर त्या घंटीचा नाद ऐकू आला आणि झोपेतही त्याच्या काळजात धस झालं. हळूहळू त्याने डोळे उघडले आणि त्याचं डोकं सुन्न झालं. कारण स्वतःला त्या जंगलात पाहून त्याचे हातपाय गार पडले होते. मी तर माझ्या फार्म हाऊसवर पोहोचलो होतो, मग पुन्हा मी इथं कसा पोहोचलो? त्याने स्वतःशीच प्रश्न केला. समोर खड्ड्याची ती जागा पुन्हा एकदा उकरल्याचं त्याला दिसत होतं आणि ती पेटी त्याच्या समोरच होती. पेटीच्या आतून तो घंटीचा आवाज त्याचे कान सुन्न करत होता. त्याने घड्याळ बघितलं तर घड्याळात 2 वाजल्याचं दिसत होतं.
काहीच कळत नव्हतं हे काय घडतंय. हाताच्या बाजूला कुदळ पडलेली दिसत होती आणि रक्तात पडलेलं ते वटवाघूळ बाजूला पडलेलं दिसत होतं. तो पेटीजवळ आला. पेटीला एक लेटर बॉक्स सारखी एक खाच होती. त्या खाचेतून एक बारीकशी चिठ्ठी आतून कोणीतरी बाहेर सरकवली. ती चिठ्ठी विक्रांतने अलगद थरथरत उचलली. खरखर विचित्र भाषेतला तो मजकूर वाचून विक्रांतच्या अंगावर काटा आला. विक्रांत देखील एका विचित्र भाषेत बोलत त्या पेटीसमोर बसून रडू लागला. त्याच्याकडे बघून असं वाटत होतं जणू काही तो स्वतःच्या जीवाची भीक मागत असावा. आणि आता त्या पेटीतून तो घंटीचा आवाज पुन्हा एकदा सुरू झाला. यावेळी त्या आवाजाचा आघात प्रचंड होता. विक्रांतचे कान सुन्न झाले आणि वेदनेची एक जबरदस्त कळ त्याला त्याच्या कानावर झाल्याचं जाणवलं. त्याने कानावर हात ठेवला. हातांना ओलसर काहीतरी जाणवलं. त्याने हाताकडे बघितलं आणि त्याच्या वेदनेची सल मेंदूवर जाऊन जोरात आदळली, कारण त्याचा हात रक्ताने भरलेला होता. दचकून विक्रांत झोपेतून किंचाळत उठला. एक भयंकर स्वप्न त्याने पाहिलं होतं आणि ते स्वप्नच होतं या विचाराने क्षणभर त्याला हायसं वाटलं. पूर्ण पलंग ओलाचिंब झाला होता. कान अजूनही सुन्न होते. भीतीने काळीज अजूनही धडाधडा उडत होतं. विक्रांतला काहीच ऐकू येत नव्हतं. अशातच तो कसाबसा उठला आणि त्याने मागे वळून पलंगाकडे बघितलं आणि त्याच्या मेंदूला झिंझिण्या आल्या, कारण त्याचा पलंग पूर्णपणे रक्ताने भिजलेला होता. त्याने समोरच्या आरशात पाहिलं आणि त्याच्या मेंदूला सगळ्या वेदनेच्या असंख्य कळा एकदम जाणवल्या, कारण त्याच्या दोन्ही कानाचे पडदे फाटून त्यातून रक्त भळाभळा वाहत होतं. त्याची नजर इतक्याच समोरच्या शोकेसवर गेली. मातीत माकलेली ती लोखंडी पेटी जी तो जंगलात गाडून आला होता ती शोकेसमध्ये असलेली त्याच्या दृष्टीस पडली. त्या शोकेसमध्ये दिसत असलेली ती पेटी बघून त्या वेदनेतही त्याच्या अंगावर काटे येत होते. तो दोन्ही कानातलं रक्त थांबवण्यासाठी त्याने कानावर हात ठेवला आणि तितक्यात त्या पेटीला असलेल्या खाचेतून एक चिठ्ठी बाहेर आली. त्या चिठ्ठीत काय लिहिलेलं असेल याची त्याला कल्पना होती, पण तरीही तो कसाबसा असहनीय वेदनेतही त्या पेटीतून पडलेली चिठ्ठी उचलायला शोकेसपर्यंत पोहोचला. त्याने रक्तात माखलेल्या हाताने ती चिठ्ठी उचलली. हा विचित्र भाषेतला मजकूर त्याने वाचला आणि किंचाळत तो मागे सरकला आणि दरवाजाकडे धावू लागला. ती चिठ्ठी त्याने तिथंच टाकली आणि क्षणभरात ती चिठ्ठी जळून तिची वाफच झाली. दरवाजापर्यंत तो पोचता पोचता खाली कोसळला. त्याने मागे वळून बघितलं आणि त्याच्या मेंदूला झिंझिण्या आल्या, कारण त्याचं कमरेखालचं शरीर त्याला त्या शोकेसजवळच रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं दिसत होतं. त्याने आता स्वतःकडे बघितलं. कमरेपासून वरचं शरीर दरवाजाजवळ पडलेलं आहे, तेही रक्तात न्हाऊन निघालेलं. जणू काही कोणत्या तरी अदृश्य ताकदीने त्याच्या शरीराचे 2 भागात तुकडे केले होते. पण विक्रांतला ती भयंकर वेदना तेव्हा जाणवली नव्हती. एकदम ती भयान आणि प्रचंड वेदना त्याला जाणवली आणि त्याने डोळे मिटले, तेही शेवटचे. हॅलो, मी पवई पोलीस स्टेशनमधून इन्स्पेक्टर राणे बोलतोय. बोला साहेब. विक्रांतचे वडील जरा घाबरले. विक्रांत सरपोतदार तुमचा कोण? इन्स्पेक्टरने विचारलं. साहेब, माझा मुलगा आहे तो, पण तो ठीक तर आहे ना? त्याने काही गुन्हा केलाय का? वडिलांनी विचारलं. ते फोनवर नाही सांगता येणार. तुम्ही पवई सरकारी रुग्णालयात या. राणेंनी फोन ठेवून दिला. विक्रांतच्या वडिलांना हलकासा अंदाज येऊन गेला, पण त्याच्या आईला सावरण्यासाठी त्यांना कठोर राहणं गरजेचं होतं. 2 तासात त्याचं कुटुंब पवई सरकारी रुग्णालयात पोहोचले. त्याच्या मृत्यूचं दुःख तर प्रचंड होतंच, पण त्याहीपेक्षा त्याच्या शरीराची जी अवस्था होती ती घरच्यांना बघवत नव्हती. शरीराच्या मधोमध कापून शरीराचे 2 भाग केलेले हे तर मृत्यूचं कारण होतं, पण विक्रांतच्या हाताची 2 बोटं आधीपासून गायब होती. केस पूर्ण गळून गेलेले होते. चेहऱ्यावर पूर्ण, अंगावर छोटे छोटे असे असंख्य फोड, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या. हे सगळं तेही एवढ्या 30 वर्षीय विक्रांतच्या शरीरावर. या सगळ्याचा अर्थच घरच्यांना लागत नव्हता.
आई आणि बहिणीने टाहो फोडला. 6 महिन्यानंतर विक्रांतशी अशा प्रकारे भेट होईल हे त्यांना वाटलंही नव्हतं आणि त्याला अशा विचित्र अवस्थेत बघावं लागेल हेही त्यांना वाटलं नव्हतं. पोस्टमॉर्टममध्येही काही कळलं नाही. फक्त 2-3 गोष्टी समजल्या की त्याच्या कानाचे पडदे फाटले होते, ज्यामुळे मेंदूला जबर इजा झाली होती आणि त्यातच शरीराचे 2 भाग झाले. म्हणजे सगळं स्पष्ट होतं. 1 दिवस गेला. अंत्यविधी कसाबसा पार पडला. राजला जबरदस्त धक्का बसला होता, कारण मोठ्या भावाचा अचानक असा मृत्यू झाला होता आणि त्याहीपेक्षा वाईट म्हणजे की त्याला शेवटचं बघताही आलेलं नव्हतं, कारण तो जर्मनीला शिक्षणासाठी गेला होता. त्याचा शेवटचा पेपर दिला. राजला फक्त विक्रांतचा त्याचा शेवटचा पेपर अजून बाकी होता. खूप तणावाखाली येऊन त्याने शेवटचा पेपर दिला. राजला फक्त विक्रांतच्या ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं, कारण जे डिटेल्समध्ये त्याला काही सांगितलं तर त्याला खूप त्रास होईल ही कल्पना घरच्यांना होती. राज पेपर देऊन सरळ भारतात यायची तयारी करू लागला. विक्रांतची कुणाशी दुश्मनी वगैरे होती का? राणींनी विचारलं. नाही साहेब, आमच्या माहितीत तर असं काही नव्हतं, पण गेले 6 महिने तो घरी आलेला नव्हता. जेव्हा कधी फोन करायचो तेव्हा कधी म्हणायचा दिल्लीला आहे, कधी गुजरात, तर कधी कलकत्ता, पण घरी आलाच नाही. वडील रडू लागले. काका शांत व्हा. बरं मला एक सांगाल की विक्रांत 3 वर्षात इतका श्रीमंत कसा झाला की त्यात इतके प्लॉट, इतकी दुकान, मुंबईमध्ये बंगला आणि पवईमध्ये हे फार्म हाऊस, इतकी प्रॉपर्टी घेतली त्याने? राणींनी विचारलं. साहेब, आम्ही विचारलं तेव्हा म्हणायचा की लॉटरी लागली, घोड्यांच्या रेसमध्ये जिंकलो, जमिनीचा व्यवहार करून दिला, त्यात कमिशन मिळालं. दरवेळी अशी कारणं सांगायचा. मी कोणताही काळाधंदा किंवा गुन्हा करत नाही हे त्याचं ठरलेलं वाक्य असायचं. आणि साहेब, हे पवईला त्याने फार्म हाऊस घेतलं आहे याबद्दल तर आम्हाला कल्पनाच नव्हती. त्याने कधी सांगितलंही नाही. आई म्हणाली. बरं, आम्ही तपास सुरू केला आहे. बघू, जसजसं काही कळेल तसं आम्ही कळवतो तुम्हाला. तुम्ही आता जाऊ शकता. काळजी घ्या आणि काही माहिती तुमच्याकडे असेल तर माझं कार्ड ठेवा. स्वतःचं कार्ड देत राणे म्हणाले. आई, वडील आणि बहीण स्वतःला सावरत तिथून घरी निघाले. सर, इतका भयानक खून मी आजवर बघितला नाही माझ्या पूर्ण करिअरमध्ये, सब इन्स्पेक्टर शिंदे म्हणाला. शिंदे, मी पण हाच विचार करतोय की त्याच्या कानाचे पडदे कसे फाटले असतील. असा काय भयानक तीव्रतेचा आवाज ऐकला त्याने की कानाचे पडदे फाटून पार मेंदूला इजा झाली. बरं, ज्यानं कोणी हे केलंय त्याचं इतक्यानेही मन भरलं नाही, म्हणून विक्रांतच्या शरीराचे 2 भाग करून विभत्सतेचा कहर केला त्याने. शिंदे, मला नाही वाटत हे कुठल्या माणसाचं काम आहे. एकतर विक्रांतचा भूतकाळ पण खूप रहस्यमय आहे. एक गरीब घरातला मुलगा इतक्या कमी वेळात इतका श्रीमंत होतो ही गोष्ट तर खटकली आहे मला पण. त्यात सुद्धा गेल्या 6 महिन्यात तो घरी गेला नव्हता. त्याचा 6 महिन्यापूर्वीचा फोटो बघ आणि त्याच्या डेड बॉडीचे फोटो बघ. त्याची अवस्था कशी झाली हे पण एक खूप मोठं रहस्य आहे. मला तर ही केस खूप किचकट वाटत आहे. राणे म्हणाले. बरं, त्या सखारामला चौकशीसाठी आत घेतलं का? राणेंनी विचारलं. हो सर, पण तो म्हणतोय त्याला काही माहीत नाही. विक्रांत संध्याकाळी 7ला तिथून त्याच्या देखत गेला होता. तो पहाटे कधी आला हेही त्याला माहीत नाही. आणि फार्म हाऊसच्या भोवती असलेले CCTV कॅमेऱ्याचं फुटेजही आम्ही पडताळून पाहिलं. त्यात बंगल्यात 4:30च्या आसपास विक्रांत गेटमधून आत आला होता आणि सखाराम 9 नंतर त्याच्या आउटहाऊसमधून बाहेर आला. तो एकदम सकाळी 7ला, आणि आपल्याला त्यानेच फोन करून वार्ता दिली होती ती 7:15ला. शिंदे म्हणाले. बाहेरून कोणी आलं नाही. सखाराम पण त्याच्या खोलीतच होता. मग हे केलं कोणी? मी म्हणालो ना शिंदे, हा प्रकार साधासुद्धा नाहीये. त्याच्या बंगल्याची झडती घेऊन बघू, काही मिळते का ते? राणे म्हणाले. पोलीस पथक त्या फार्म हाऊसवर पोहोचलं. अख्खा फार्म हाऊस पालथा घातला, पण फार काही मिळालं नाही. मुख्य म्हणजे पोलीस झडतीत ती पेटी कुठेच दिसली नाही. फक्त एक डायरी मात्र मिळाली, पण त्यात फक्त आकडे लिहिलेले होते. ती पोलिसांनी जप्त केली. 4 दिवसानंतर. सर, मी राज, विक्रांतचा लहान भाऊ.
राज इन्स्पेक्टर राणेंच्या केबिनमध्ये शिरत म्हणाला, या बसा. राणे म्हणाले, सर काही कळलं का विक्रांतच्या हत्येबद्दल? राजने विचारलं. नाही राज, तपास सुरू आहे. आम्ही त्या नोकराला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, पण तो खरं बोलतोय. त्याला काही माहिती नाही. CCTV फुटेज पण चेक केले, विक्रांतच्या फोनचे डिटेल्स पण चेक केले, पण ठोस असं काहीही मिळालं नाहीये. राज, मला जे वाटते ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. हे प्रकरण साधं नाहीये. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सापडलेली नाहीत. गेले 6 महिन्यात विक्रांत बऱ्याच ठिकाणी फिरलाय. गोवा, गुजरात, गुवाहाटी, हिमाचल, मध्य प्रदेश अशा विविध ठिकाणी तो गेल्याचं त्याच्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंटवरून समजतंय. पण तो का फिरत होता हे समजलं नाही. त्याची स्किन ट्रीटमेंट सुरू होती. त्यासाठी डॉक्टर चौधरी या स्किन स्पेशलिस्टकडे तो वारंवार पुण्याला जायचा. त्याचं म्हणणं आहे की विक्रांतच्या पूर्ण अंगावर जे छोटे छोटे फोड आले होते त्याच्या मागचं कारण त्यांनाही समजलं नव्हतं. शेवटी त्याने गेल्या आठवड्यात ती ट्रीटमेंट थांबवली. त्याच्या हाताची 2 बोट तुटलेली होती, पण ती कशामुळे तुटली हेही समजले नाही. तो जोशी नावाच्या एका मानसोपचार तज्ज्ञाचीही ट्रीटमेंट घेत होता. त्यांच्याशी संपर्क झाला तेव्हा ते म्हणाले की त्याचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. तो त्यांना काहीतरी महत्त्वाचं सांगायला जायचा, पण तेव्हा अचानक विचित्र भाषेत काहीतरी बरळू लागायचा आणि त्यातून मग त्यांनाही काही समजायचं नाही. त्याच्या कॉल डिटेल्समधूनही फार काही समजलेलं नाही, कारण गेल्या 6 महिन्यात त्याला मोजून 8-10 फोन आले होते. त्यामुळे ही केस अजून तरी कुठल्या निष्कर्षाला पोहोचलेली नाही. फार्म हाऊसच्या झडतीत सुद्धा काही समजलेलं नाही. फक्त एक डायरी मिळाली आहे, पण त्यात फक्त आणि फक्त आकडे लिहिलेत. बाकी काहीही बोध होत नाहीये त्यातून. राणे म्हणाले, सर तुमची हरकत नसेल तर मी ती डायरी बघू शकतो? राजने विचारलं. हो. राणे त्याच्या समोर ती डायरी ठेवत म्हणाले. राजने ती डायरी हातात घेतली, बघू लागला, पण त्यातून त्यालाही प्रथमदर्शनी काहीच कळलं नाही. सर मी ही डायरी घेऊन जाऊ का? बघतो यातून काही बोध होतो का? राजने परवानगी मागितली. ठीक आहे, या रजिस्टरवर सही करा आणि घेऊन जा, पण केस क्लोज होईपर्यंत शक्यतो ती सुरक्षित ठेवा, राणे म्हणाले. राज तिथून निघाला. ती डायरी त्याच्या हातात होती. विक्रांतच्या मृत्यूबद्दल त्याला भारतात आल्यावर बहिणीने सगळं डिटेलमध्ये सांगितलं. तेव्हाच त्याला जाणवलं होतं की विक्रांतचा मृत्यू हे साधं प्रकरण नव्हतं आणि त्याच वेळी त्याने या रहस्याच्या मुळाशी जायचं ठरवलं होतं. तो तिथून फार्म हाऊसकडे निघाला. त्या डायरीत त्याने पुन्हा एकदा डोकावलं. काय अर्थ असेल या आकड्यांचा? डायरीकडे बघत राज विचार करू लागला. डायरीच्या अगदी पहिल्या पानावर 4, 6, 5 असे 3 आकडे लिहिलेले होते. त्यानंतरच्या प्रत्येक पानावर 12 ओळी आहेत. त्यात प्रत्येक ओळीवर 6 या क्रमाने प्रत्येक पानावर 72 वेगवेगळे आकडे. अशी 40 पानं त्या डायरीत होती. बाकीची सर्व पाने कोरी होती. काही वेळातच राज फार्म हाऊसवर पोहोचला. कोण हवंय? फार्म हाऊसच्या बागेत काम करणाऱ्या सखारामने विचारलं. मी राज, विक्रांतचा भाऊ. राज म्हणाला. माफ करा साहेब, मला माहिती नव्हतं. विक्रांत साहेब तुमच्याबद्दल सांगायचे. या. सखारामने राजच्या हातातली बॅग घेतली. त्याच्यासाठी विक्रांतच्या बेडरूम शेजारी असलेली खोली उघडली. राज फ्रेश होऊन पूर्ण बंगला आतून बघू लागला. बंगल्यात यायचा फक्त एक रस्ता होता. बाकी कुठेच दरवाजा नव्हता जिथून कोणी आत येऊ शकेल. दुपारी जेवण वगैरे झाल्यावर त्याने सखारामला आवाज दिला. काका, विक्रांतबद्दल आणि झालेल्या प्रकाराबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला जे काही माहिती आहे ते प्लीज मला सर्व सांगा. काहीही लपवू नका. तुम्हाला काही विचित्र जाणवायचं का त्याच्या वागण्यात, किंवा त्याचा कोणी शत्रू वगैरे होता का ज्याने हे केलं असेल? साहेब आता ऐका. खरं तर पोलिसांना मी सगळं सांगितलं आहे. जे मला समजलं होतं ते. तुम्हालाही मी ते सर्व सांगेन. पण खरं सांगू साहेब, हे कोणा माणसाचं काम नाहीये. हा खूप भयंकर असा अमानवीय प्रकार आहे. माझं मन मला सांगतंय या घरातच काहीतरी आहे. सखाराम बोलता बोलता थांबला. अमानवीय प्रकार म्हणजे? मला जरा स्पष्ट सांगा. सांगतो. हा बंगला साहेबांनी 1 वर्षांपूर्वी स्वतःच्या देखरेखीखाली बांधून घेतला. सुरुवातीला अधूनमधून ते येत असतं.
पण ते जेव्हा यायचे तेव्हा एकटेच यायचे, कधी कोणी मित्र नाही किंवा अजून कोणी नाही. अजून महत्त्वाचं म्हणजे ते कायम अमावास्येलाच यायचे. इतर कोणत्याही दिवशी ते आलेले मला आठवत नाही. सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण 6 महिन्यापूर्वी एक दिवस रात्री 3ला मला त्यांचा फोन आला. मला म्हटले, सख्या मी गेटपाशी आलोय, गेट उघडायला ये. मी गेलो. त्यांच्याकडे 2 मोठ्या कपड्यांनी भरलेल्या बॅग होत्या. चेहऱ्यावर रुमाल बांधलेला, डोळ्यावर गॉगल आणि डोक्यावर टोपी. मला जरा विचित्र वाटलं. त्या रात्रीनंतर ते परत गेले तरी 10-12 दिवसात परत यायचे. आणि हो, कायम चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल असायचा, डोक्यावर टोपी. चेहरा लपवण्याकडेच त्यांचा कल असायचा. मला खूप विचित्र वाटायचं त्यांचं वागणं. हातात कायम काळ्या रंगाचा चामडी हँडग्लोव्ज असायचाच. ते खोलीचं दार बंद करून असायचे कायम. जेवण पण खोलीतच मागवायचे. आधी ते असं कधी वागत नव्हते. मला शंका यायला लागली की नक्की काहीतरी लपवत आहे ते. सख्या म्हणाला, मग तू कधी विचारलं नाहीस? राज म्हणाला, एक दिवस विचारलं. बापरे, मला आजही ती घटना आठवली की अंगावर काटा येतो. मला आठवते, मी त्यांच्या खोलीत जेवण द्यायला गेलो होतो. सखाराम त्या दिवसाच्या आठवणीत गेला. विक्रांत साहेब, एक विचारू का? बोल की. साहेब, काही प्रॉब्लेम आहे का? खूप बदललेले आहात तुम्ही. कायम हा चेहरा झाकलेला असतो, टोपी, गॉगल, हातात ग्लोव्ज. नक्की काय झाले? तुमचा नोकर समजून नाही तर एक वडीलधाऱ्या माणसाच्या नात्याने काळजी वाटते आहे तुमची. मन मोकळं करा साहेब. खरंच सख्या, काय सांगू तुला? काय घडते माझ्या बाबतीत मला सांगायचं आहे रे, पण तो मला बोलूच देत नाही. विक्रांतला घाम फुटला होता. कोण बोलू देत नाही तुम्हाला? सख्याने विचारलं शोकेसकडे बघत. विक्रांत अजूनच घाबरला. अरे तो. अचानक विक्रांतच्या तोंडून काहीतरी वेगळेच शब्द फुटू लागले. तो स्वतःचा घसा धरून बोलायचा प्रयत्न करत होता, पण तोंडून हे विचित्र शब्द निघत होते. साहेब, मला काहीच कळत नाहीये तुम्ही काय बोलताय. सख्या भांबावून गेला. विक्रांत अक्षरशः रडकुंडीला आलेला. त्याची नजर शोकेसकडे होती हे मात्र सख्याच्या लक्षात आलं होतं. विक्रांतने सख्याला खोलीतून जायचा इशारा केला. सख्या खोलीतून बाहेर आला. तर हे असं घडलं होतं त्या रात्री. ते मला काहीतरी सांगणार होते, पण जेव्हा ते बोलायचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांच्या तोंडून असलेच विचित्र शब्द फुटत होते. त्यानंतर त्यांनी कधीही मला काही सांगायचा प्रयत्न केला नाही. मी पण काही विचारलं नाही. यावर उपाय म्हणून मी एक दिवस खोलीत पेन आणि पेपर ठेवून आलो. पण जेव्हा तो पेपर मी बघितला तेव्हा माझी खात्री पटली की हा अमानवीय प्रकार आहे. सख्याने घडलेला प्रकार राजला सांगितला. का? असं काय लिहिलं होतं त्या पेपरवर? राजने विचारलं. तीच विचित्र भाषा लिहिली होती. सख्या म्हणाला, हा बघा, हाच तो कागद. सख्याने तो पेपर राज समोर ठेवला. विचित्र भाषा लिहिलेला तो पेपर बघून राजला देखील काही कळत नव्हतं. बाकी काही अजून विचित्र जे तू पाहिलंस? राजने विचारलं. हो, मला चांगलं आठवते. दर अवसेला त्याच्या खोलीची लाईट रात्रभर सुरू असायची आणि खोलीतूनही असलेच विचित्र भाषेत बोलायचे आवाज यायचे. हे मी माझ्या कानाने ऐकलंय. खोलीत विक्रांत साहेब एकटेच असायचे. सख्याच्या चेहऱ्यावरची भीती तो खरं सांगतोय हे स्पष्टपणे सांगत होती. राजला आता खात्री पटलेली की हा अमानवीय प्रकारच आहे.